यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या। मंगळवारी एका जातीय विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला दगडाने ठेचून नष्ट करण्याचा प्रयत्न केला। ही अतिशय संतापजनक बाब असून महाराष्ट्रातील समस्त भारतातील संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांच्या भावनांना दुखावल्या आहे। त्यामुळे आज संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांनी परभणी येथील काल संध्याकाळीच रेल्वे रोको आणि रास्ता रोको केला, तर आज ढानकी येथे संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांनी निषेध रॅली काढून ठाणेदार पोलीस स्टेशन तसेच या अतिशय संतापजनक घटना घडल्याने महाराष्ट्रातील समस्त भारतातील संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या घटनेमागील मास्टरमाइंड शोधून आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी समाज बांधवांतर्फे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली आहे। त्यावेळी राम लक्ष्मण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे, अध्यक्ष आझाद समाज पार्टी संबोधी गायकवाड, सभापती नगर परिषद ढानकी सुभाष गायकवाड, नगरसेवक प्रतिनिधी प्रकाश कांबळे, तालुका प्रमुख भारत मुक्ती मोर्चा करण भरणे, जिल्हा उपाध्यक्ष भीम टायगर सेना अक्षय भगत, शहर अध्यक्ष अनुसूचित जाती ढानकी, सगळे संविधान प्रेमी मुस्लिम बांधव आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। MH29 मीडियासाठी प्रतिनिधी महबूब शेख उमरखे।